आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. TET परीक्षेत अपयशाचे प्रमाण वाढले, निकाल कमी लागलेला आहे. काही सवलत देण्यात यावीशी मागणी होत आहे. 11 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 53 वर्षावरील शिक्षकांना गुण सवलत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा TET संदर्भात एक गंभीर व चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 53 वर्ष वय पूर्ण झालेल्या शिक्षकांनाही TET परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे हजारो अनुभवी शिक्षकांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. मात्र अलीकडे घेण्यात आलेल्या TET परीक्षेचा निकाल पाहता केवळ 12% उमेदवारच उत्तीर्ण झाले असून सुमारे 88% शिक्षक नापास झाले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनुभवी शिक्षकावर अन्याय. बहुतेक शिक्षकांनी येत्या 25 ते 30 वर्षापासून शिक्षण सेवा बजावली आहे. अनेक शिक्षक वयाच्या 50 नंतरही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहेत. मात्र ह्या वयात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा तयारी करणे त्यांच्यासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या कठीण ठरत आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शिक्षकांना अभ्यासासाठी वेळ, साधने व मार्गदर्शन मिळणे कठीण जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ते अपयशी ठरत आहेत. कमी निकालाचे कारण काय? शिक्षक संघटनांच्या मते अभ्यासक्रम अत्यंत कठीण, बदलत्या पॅटर्नची माहिती अपुरी, डिजिटल माध्यमाशी कमी ओळख, वाढते वय, स्मरणशक्तीवरील परिणाम, कामाचा ताण या कारणामुळे निकालावर विपरीत परिणाम झाला आहे. गुण सवलतीची जोरदार मागणी. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटना व शिक्षण तज्ज्ञांकडून शासनाकडे महत्त्वाची मागणी करण्यात येत आहे की 50 वर्षावरील शिक्षकासाठी विशेष गुण सवलत द्यावी, उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण मर्यादा कमी करावी, अनुभवी शिक्षकांसाठी स्वतंत्र धोरण ठरवावे. सध्या खुल्या प्रवर्गातील 60% आणि आरक्षित प्रवर्गासाठी 55% गुणाची अट आहे. ही अट वयोवृद्ध शिक्षकासाठी शिथिल करावी अशी मागणी होत आहे. शिक्षण व्यवस्था परिणामाची भीती. जर मोठ्या प्रमाणात शिक्षक नापास होत राहिले तर अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासणार, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार, अनुभवी शिक्षक सेवा सोडण्यास भाग पाडणार अशी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने लक्ष द्यावे, शिक्षकांची अपेक्षा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. शिक्षक वर्गाकडून शासनाकडे मागणी करण्यात येत आहे की न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखत शिक्षकावर अन्याय होणार नाही याचीही काळजी घ्यावी. अनुभवी शिक्षकांना सन्मान राखत त्यांना न्याय देण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. निष्कर्ष. 53 वर्षावरील शिक्षकांना TET परीक्षा बंधनकारक करण्याचा निर्णय योग्य असला तरी अत्यल्प निकालामुळे हजारो शिक्षक अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाने मानवी दृष्टिकोनातून विचार करून गुण सवलत देण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.